तर काम करत नसल्यास शिक्षण मंत्र्यांनाही बदला असं अभिजित दिपके म्हणताय। राजीनामा घेऊन प्रश्न सुटतात का, सचिन अहिर यांनी हे उत्तर दिलेलं आहे। शिक्षण परिस्थिती सुधारा, अन्यथा गावागावात जंतर मंतर असेल असा इशारा दिपकेंनी दिला आणि त्यावरती सचिन अहिर यांनी उत्तर देखील दिलेलं आहे। पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेले सरकारी शाळांकडे आणि या मुलांचं भविष्य खराब करण्यामध्ये पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे। कृषी मंत्री काम करत नव्हते, बदलले गेले, शिक्षण मंत्र्यांचं आता काम दिसत नाही। बदलावं लागेल, मग त्यांनाही बदलावं लागेल। ही सगळी परिस्थिती घेऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात किंवा ही सगळी गोष्ट भेटायला बोलवलं तर जाऊ, पण आम्ही अधिक सगळ्या गावकऱ्यांना भेटणार आहे, महाराष्ट्रभरच्या गावकऱ्यांना भेटणार आहे आणि सगळे गावकरी आता जागे झालेले आहेत, कारण की त्यांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे। म्हणजे शाळेच्या संदर्भामध्ये जी काही सेवा सुविधा आहे त्यासाठी आंदोलन गावोगाव नक्की प्रत्येक गावात एक जंतर मंतर असेल। आता काय असते, असं काहीतरी तयार करण्यापेक्षा मला असं वाटते राजीनामे देऊन जर प्रश्न सुटत असते तर अनेक राज्यांमध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये पण या गोष्टी होऊ शकतात। काहीतरी कॉन्क्रीट काम करण्याचं काम करा ना तुम्ही। जर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटते काय उणीव आहे, करा ना तुम्ही, त्यात हस्तक्षेप करा, प्रशासनाला सांगा, शासनाला काय सूचना करा। नेहमी तुम्ही संघर्षाने आंदोलन करून घेऊनच प्रश्न सोडवता येतात का, असं नाही आहे। मला असं वाटते ते तरुण आहेत, हळूहळू त्यांना या सर्व गोष्टीचं ज्ञान येईल।